अशी केली मी घेवड्याची झणझणीत रस्सा भाजी. आणि असे व्हिडिओ जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर काकीच्या व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घेतले मी घेवड्याच्या शेंगा, घेतले काढलं देठ, काढल्या शिरा, नंतर काढले सोले, घेतलं मी स्वच्छ धुवून, लसूण घेतलं, अद्रक घेतलं चांगलं ठेसून, कांदा घेतला, टमाटर घेतलं आणि पेटवलं मी चुलीला. ठेवली कढई, टाकलं त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचे जिरे आणि नंतर टाकलं मी लसूण अद्रकचं पेस्ट. टाकला मी बारीक चिरलेला कांदा आणि लाल टमाटर, घेतलं चांगलं परतून. त्याच्यात टाकलं पाव चमचा हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर, घेतलं चांगलं परतून. काळं केलेलं खोबरं, चवीनुसार मीठ आणि ठेवणीतले 1 चमचा काळं तिखट झणझणीत. आणि नंतर टाकलं मी घेवड्याच्या शेंगा, घेतलं त्याला परतून. टाकलं मी त्याच्यामध्ये पाणी, चांगलं 2 मिनिट शिजू दिलं. नंतर टाकलं मी कूट शेंगदाण्याचं पाणी, टाकलं रश्शासाठी. 2 मिनिट आणखी शिजू दिलं आणि माझी भाजी तयार झाली, रस्सा भाजी झणझणीत.